तर 10 जून या तारखेबद्दल अजित पवार नुकत्याच राष्ट्रवादीच्या पार पडलेल्या मेळाव्यात काय म्हणाले आपण पाहूया। 26वा वर्धापन दिन, पहिला वर्धापन दिन जर 10 जून 1999चा आपण धरला तर, आणि त्याच्यातून पुन्हा राष्ट्रीय पक्ष म्हणून आपल्याला मान्यता मिळवायची आणि पुढचं अधिवेशन कुठं घ्यायचं ज्याचा उल्लेख सुनील तटकरे यांनी केला, मग ते षण्मुखानंदला घ्यायचं का तालकटोराला दिल्लीमध्ये घ्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी ठरवू। 10 जूनलाच होईल असं सांगता येत नाही, कारण 10 जूनला जर काही वेगळं दिल्लीमध्ये त्या दिवशी घडलं तर 2 दिवस पुढं पण ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2-3 दिवस ह्याची पण कृपा करून कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी। आणि या सगळ्या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा प्रतिक्रिया येते, ती सुद्धा जाणून घेऊया। पटेल आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज महत्त्वाची सभा पार पडली, प्रामुख्याने 10 तारखेच्या अधिवेशनासंदर्भात देखील चर्चा झाली। अधिवेशनाची तारीख मागे पुढे होऊ शकते असं आहे। अधिवेशनाची तारीख 10 जून आमचा वर्धापन दिवस आहे आणि या 25 वर्ष आमच्या पक्षाच्या पूर्ण होत आहे आणि त्यामुळे एक आम्हाला चांगला एक मोठा एक कार्यक्रम घ्यायचा आहे। फक्त आमचा अंदाज असा आहे की 4 जूनला निकाल लागल्यानंतर नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये परत NDAची सरकार, भारतीय जनता पार्टी आमच्या सगळ्यांच्या एकत्र सरकार बनणार आहे आणि त्यामुळे एखाद्या वेळा त्या तारखेच्या काही पुढे मागे करावं लागलं तर त्या हिशोबाने आज सूचना करण्यात आलेली आहे, पण 25 वर्षाचा कार्यक्रम साजरा करायचा ठरला आहे। पहिली गोष्ट दुसरं, निवडणुकीच्या नंतर आमच्या म्हणजे मागील 2 महिन्यापासून काही बैठका झाली नाही। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे लोक आणि आम्ही पण सगळे बाकीचे लोकही प्रचारामध्ये लागलेलो होतो आणि आता या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परत काही दिवस आमचे म्हणजे वाया जाऊ नये, लोकांना विधानसभेसाठी आत्तापासून सज्ज राहावं, तयार राहावं आणि काम करावं, ही सूचना आज करण्यात आलेली आहे। धीरज शर्मांना आज प्रवेश केला, सोनिया दुहान देखील आपल्या पक्षात येणार आहे। असं आहे की मला असं बोलणं योग्य नाही, पण धीरज शर्मा आणि अनेक त्यांचे सहकारी आणि युवती आणि युवकचे पण जे विद्यार्थीचे पण जे आहे ते अनेक आमचे सहकारी जुने जे होते आज त्यांनी प्रवेश केला आहे आणि मला असं वाटत नाही की जे कोणी आलेले आहे ते काही आमच्याशी म्हणजे आमच्याशी तर जुने सहकारी होतेच, पण तिथे त्यांना पुढे काही भवितव्य नाही हे सांगून आमच्याकडे आलेले आहे। अजित पवारांना असं म्हटलं की जातीपातीचं राजकारण प्रामुख्याने विरोधकांनी केलं, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची जर भाषणं पाहिली तर मुस्लिमांच्या बाबतीत असेल, SC ST समाजाच्या बाबतीत असेल, सातत्यानं जातीय समीकरणावर आधारित त्यांची भाषणं पाहायला मिळाली। पूर्ण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपप्रचार, अल्पसंख्यक आणि मागासवर्गीय या 2 घटकामध्ये इतका म्हणजे मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की असा भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्व किंवा NDAमध्ये कधीही अशी चर्चा झालेली नाही आहे की आम्हाला काही संविधान बदलायचं आहे किंवा अल्पसंख्याकांचा काही त्यांचा दुरावा करायचा आहे। अजिबात असा विषय नाही आहे। सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास हे बरोबर ते नारा लागू होत आहे। किती जागा येतील, किती जागा किती येतील आपल्याला? NDAची जागा 350 येतील। आपण पाहिलं 350 जागा आहे NDAच्या येतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा शपथ घेतील, अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरामन रुपेश शेलार, निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।